नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. स्टेशनजवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही शिकवणार. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज मार्केट मंदीत गेलं, टेकाटेकीवर आलंच होतं. आज सकाळच्या व्हिडिओत आपण थोडंसं बोललो होतो की फॉरेन रेटिंग एजन्सीने त्यांच्या कस्टमर्सना सांगितलं आहे की 10% मार्केट पडू शकतं, करेक्शन येऊ शकते, तर तुम्ही तशी तयारी ठेवा. आपल्या इथेही रोज बोललं जात आहे की मार्केट खूप वाढलं आहे, कधी फुगा फुटेल सांगता येत नाही. आणि जर आपण म्हणतो तसं सकाळी बोललो होतो की लोक नाखुश आहेत, म्हणून काही जर बजेटमध्ये ॲलोकेशन केलं गेलं तर त्यामुळे तो पैसा नुसताच चैनीवारी जातो, त्यातून पुढे काही प्रगती साध्य होत नाही. त्यामुळे मार्केट पडण्याची शक्यता आहे. पण आज मार्केट महिंद्रा आजच्या मार्केटचा कल्प्रिट आहे. महिंद्राने किमती कमी केल्या होत्या, कमी केल्या किंबहुना. आणि कालच फाडाच्या चेअरमननी सांगितलं होतं की इन्व्हेंटरी पडू नये. आता तुम्ही जे उत्पादन कराल, ज्या उत्पादन पटापट खपताय तेच उत्पादन करा, कारण इन्व्हेंटरी डीलरकडे पडू नये, डीलरकडे पैसा अडकू नये. तर हे सगळं ऐकलं होतं आणि त्याच्यात महिंद्राने किमती कमी केल्या. त्यामुळे महिंद्राचा शेअर जवळजवळ 225 रुपये पडला आणि त्यामुळे मार्केट पडत गेलं. जवळजवळ 800-850 पॉईंट मार्केट मंदीत गेलं आणि त्यानंतर सुधारलं तरी 450 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये मंदी होती. आज एकच मार्केटमध्ये चांगलं झालं की बरेच दिवसांनी ऑइल पेंटचे शेअर वाढले. म्हणजे सुरुवातीला काही कळलं नाही की का ऑइल पेंटचे शेअर वाढत आहेत, पण नंतर लक्षात आलं कारण कॉम्पिटिशन ऑइल पेंटच्या शेअरमध्ये वाढते आहे, क्रूडचा भावही वाढतो आहे, म्हणून ऑइल पेंटचे शेअर चालत नव्हते. पण पावसाळ्यात काही ऑइल पेंटच्या शेअरना डिमांड पण नसते, सणवार पण नाही आणि आषाढ महिन्यात तर नाहीच नाही. तर मग हे शेअर का वाढत आहेत? तर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष ऑइल पेंटचे शेअर काही वाढले नव्हते. कारण बिर्ला ग्रुप ऑइल पेंटमध्ये 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करत होती. ही आता हिस्ट्री झाली. 1-1.5 वर्ष ऑइल पेंटचे शेअर बिलकुल वाढले नाही. पण आता सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर एशियन पेंटनेच रेट वाढवले. म्हणजे आता 22 जूनपासून एशियन पेंट रेट वाढवणार आहे. 0.7% to 1% एवढे रेट वाढवले जाणार आहेत आणि त्यामुळे बाकीच्या पेंटच्या कंपन्यांनीसुद्धा रेट वाढवायचे ठरवले आणि म्हणूनच ऑइल पेंटचे शेअर मात्र तेजीत होते. PG इलेक्ट्रोप्लास्टची एक्स स्प्लिट होता आज. त्यांनी एका शेअरचे 10 शेअरमध्ये स्प्लिट जाहीर केलं होतं, त्याची एक्स डेट होती. नायकामध्ये आज मोठा ट्रेड झाला. मनकाइंड फार्मामध्ये पण मोठा ट्रेड झाला. MQR फार्मा त्याचं लिस्टिंग झालं
तो 1008 रुपयाला दिला होता, 1325 रुपयाला लिस्टिंग झालं आणि तेजीतच होता, 1358च्या आसपास बंद झाला. बन्सल वायर हा 256 रुपयाला दिला होता, 352 रुपयाला लिस्टिंग झाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 356 रुपयांनी लिस्टिंग झाला. आणि ज्यांना कोणाला हे शेअर लागले असतील त्यांना चांगले लिस्टिंग गेन झाले. डिलिव्हरीमध्ये पण आज ब्लॉक डील झालं. शिल्पा मेडिकेअरच्या रायपूर युनिटला ब्राझीलच्या मेडिकल अथॉरिटीकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट मिळालं. RVNLमध्ये पण आज 31.91 लाख शेअरचं डील झालं. महिंद्रा अँड महिंद्रानी XUV 700च्या किमती कमी केल्या. 10 जुलैपासून या किमती पुढील 4 महिनेपर्यंत कमी केलेल्या दरात या गाड्या मिळू शकणार आहे. आणि त्यांनी नंतर खुलासा केला की 3 वर्ष झाल्यामुळे आम्ही ही सवलत देत आहोत. पण या सगळ्या ऑटो लोकांची उत्तर प्रदेशामध्ये बैठक होणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल, पॅसेंजर व्हेकल सगळ्यांचीच. त्याचप्रमाणे नैसर्गिक रबराच्या नॅचरल रबर याच्या किमती 13 वर्षाच्या कमाल स्तरावर गेल्या. अनियमित आणि कमी पाऊस पडल्यामुळे रबराचं उत्पादनही कमी झालं आहे. रबराची आयात करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 14.50 लाख टन एवढी रबराला मागणी आहे आणि रबराचं उत्पादन मात्र 4.50 लाख टन एवढी आहे. म्हणून सरकारकडे कंपन्या असं सांगत आहेत की नैसर्गिक रबरावरची जी आयात ड्युटी आहे ती सरकारने कमी करावी. आता रशियाचा जो दौरा झाला तर त्या रशियाच्या दौऱ्याचा भारताला काय काय फायदा होऊ शकतो आहे किंवा काय काय करार झाले, काय बोलणी झाली. तर रशिया आपल्याला खतांचा सप्लाय करत राहील. कुकिंग कोलसुद्धा रशिया भारताला देईल किंवा भारत रशियाकडून आयात करेल. डिफेन्स इक्विपमेंटचं उत्पादन जे आहे, म्हणजे रशियात खूप चर्चा चालली होती की आपण स्वावलंबन हे स्वीकारलं आहे म्हणून डिफेन्सची इक्विपमेंट भारतातच उत्पादन करणार आहे. पूर्वी ही सगळी रशियाकडून आयात होत होती. तर रशियाला वाटलं काय की त्यांच्याकडची आयात कमी होईल. म्हणून बोलणी झाल्यावर भारत आणि रशियामध्ये असं ठरलं की या डिफेन्स इक्विपमेंटचं उत्पादन रशिया आणि भारत दोघांनी मिळून करायचं. आणि त्याच वेळेला रशियाने टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसुद्धा करायची. एनर्जी सेक्टरमध्ये लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट आता होणं शक्य होईल. आणि अशी बोलणी चालू आहे की जे क्रूड रशिया देईल त्याचं पेमेंट रुपयामध्ये करायचं आणि या रुपी करन्सीमध्येच आपल्याकडून जो माल रशिया घेईल त्याचं पेमेंट रशिया करेल. ही बोलणी आत्ताच्या दौऱ्यात झाली. ग्रीव्ज फायनान्सनी ग्रीव्ज कॉटननी, ग्रीव्ज फायनान्स ही तिची सबसिडियरी आहे, त्यांनी EV ओनरशिप फायनान्सिंगसाठी ॲकोबरोबर करार केला, ACKO. त्यामुळे आज ग्रीव्ज कॉटन हा शेअर तेजीत होता. RVNL नेपाळमध्ये IMS कन्सल्टन्सी बरोबर त्यांनी MOU केलं. IRB इन्फ्राच्या 6.65 कोटी याच्यामध्ये ट्रेड होणार आहे आणि
हा ट्रेड 453 कोटींचा झाला. आत्ता यावेळेला काय केलं जाणार आहे, तर पहिल्या 100 दिवसाचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये 10 गावं 5Gनी जोडली जाणार आहेत आणि या 5Gचा उपयोग शेती, स्वास्थ्य आणि शिक्षा याच्यासाठी केला जाणार आहे. UP सरकार EV आणि हायब्रिड पॉलिसी संदर्भात सगळ्या ऑटो कंपन्यांबरोबर बोलणी करणार आहे. अडाणी पॉवर आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्यामध्ये केस चालली होती, तर ती केस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जी याचिका होती ती ॲपिलेट ट्रायब्युनलनी रद्द केली. TVS मोटरनी ॲपाची ATR 160 रेसिंग एडिशन लॉन्च केली. त्याची किंमत 1.29 लाख एवढी ठेवली. सुप्रीम कोर्टाने बजाज ऑटोचा जो अर्ज होता तो रद्द केला. दिल्लीमध्ये 3 व्हीलर रजिस्ट्रेशन कॅपिंगसाठी, म्हणजे हे जे कॅपिंग करण्यासाठी जो अर्ज केला होता त्यांनी की कॅपिंग नको, तो केलेला अर्ज रद्द करण्यात आला. बर्जर पेंट 22 जुलै 2024 पासून किमती वाढवणार आहे असं समजलं. ग्लेनमार्क फार्मा ग्लेनमार्क लाईफमधला 7.84% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहे असं मार्केट संपल्यानंतर कळलं. मी तुम्हाला रोजच एखादी टेप वाजवावी तसं सांगत होते की ट्रेडचं प्रमाण कमी ठेवा, मार्केट टेकाटेकीला आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही या काहीतरी सांगतायत आपण सांभाळून मार्केट करूया असं जर केलं असेल तर आज तुमचा एवढा गोंधळ उडाला नसेल. पण बजेटपर्यंत असंच मार्केट राहील. कारण आत्ता रेल्वेच्या बाबतीतही जे सांगितलं जात आहे की रेल्वेत ज्या सुधारणा केल्या जात आहेत त्या बाबतीतही सामान्य लोक नाखुश आहेत. म्हणून जनरल बोग्या वाढवणं, नॉन AC स्लीपर कोच वाढवणं, मध्यम जी रेल्वे स्टेशनं आहेत पण जिथे ट्रॅफिक असते ती रेल्वे स्टेशनं सुधारणं आणि सामान्य सेवा तरी जनरल बोगीला पुरवल्या गेल्या पाहिजेत याकडे लक्ष देणं, अशा प्रकारची रेल्वेमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. ही सगळी गुंतवणूक बघता प्रत्येक क्षेत्रात जर अशाच पद्धतीची गुंतवणूक झाली तर मार्केट पडू शकतं. त्यामुळे तुम्ही सांभाळून ट्रेड करा. जर बजेटमध्ये मोठ्या प्रकारच्या सुधारणांवर भर दिला गेला, ईज ऑफ डुईंग बिझनेसवर भर दिला गेला, किचकट कायदे रद्द करू असं सांगण्यात आलं तरच मार्केट वाढेल, नाहीतर मार्केट पडण्याची शक्यता आहे. बघूया काय होत आहे. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.